प्रेज द लॉर्ड. प्रभू येशूच्या नावाला धन्यवाद, गौरव, मान, सन्मान आणि महिमा. आणि सर्वांना देखील नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच मी हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. ख्रिस्तात माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, थांबा, तुम्ही लगेचच मोबाईल बंद करू नका. बऱ्याच वेळेस मला असं पाहायला मिळतं की बरीच मंडळी मोबाईल स्टार्ट करतात आणि मेसेज पाहतात आणि मग म्हणतात, हो चला आपलेच नेहमीचेच आरबी गायकवाड बिशप साहेब आहेत, काय त्यांचा संदेश ऐकायचा, आपण नेहमीच ऐकतो, त्यांचे विचार चांगले, त्यांचं सगळं चांगलं असं म्हणून लगेच आपण बंद करतो. आणि बंद केल्यानंतर जे आशीर्वाद आम्हाला पाहायला मिळतात किंवा पाहिजे असतात ते आम्हाला मिळत नाहीत. माझंच नाही आहे, प्रत्येक व्यक्तीचा आहे. जो जो संदेश मी ऐकतो यूट्यूबवर, फेसबुकवर आणि व्हॉट्सअपवर, आम्ही लगेचच बंद करतो आणि चांगल्या चांगल्या कमेंट्स देऊन मोकळं होऊन जातो. हो, हालेलुया म्हणतो, प्रेज लॉर्ड म्हणतो, येस गुड म्हणतो, काय 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 आम्ही कमेंट देतो, मोकळं होतो, परंतु आम्ही ते ऐकत नाहीयेत. परंतु आजचा हा जो संदेश आहे माझ्या भावांनो आणि माझ्या बहिणींनो, तरुणांनो आणि देवाचे मोठे मोठे सेवक, मग बिशप असतील, आर्च बिशप असतील, सिनियर पास्टर्स असतील, रेव्हरंट असतील, सुवार्तिक असतील, एल्डर्स असतील, खजिनदार असतील, सेक्रेटरी असतील, कमिटी असेल, कोणीही देवाचे सेवक असतील, विश्वासणारे, अविश्वासणारे, सर्व भक्तांसाठी, सर्व व्यक्तींसाठी आजचा मेसेज अत्यंत महत्त्वाचा आहे. प्लीज प्लीज आणि प्लीज माझी विनंती आहे, आपण मेसेज हा बंद करू नका, पूर्णपणे ऐका. तर यावेळेस आम्ही पाहणार आहोत, नवीन वर्ष चालू झालेलं आहे आणि नवीन वर्ष चालू झालं असताना आम्ही मागील काळातलं हे अवलोकन आम्ही केलं पाहिजे. मागील काळातलं की मागील काळामध्ये मी काय केलं आहे, मागील काळामध्ये माझ्याकडून काय चुका झाल्या, काय अपराध झाले, माझ्याकडून काय काय गोष्टी चुकलेल्या आहेत, ज्या गोष्टी मी करायला पाहिजे त्या मी केल्या नाहीत, ज्या करू नये त्या घडलेल्या आहेत. आणि म्हणून आम्हाला ह्या नवीन वर्षाचा नवीन निश्चय, नवीन निर्णय आम्हाला घ्यायचा आहे. आणि माझ्यामध्ये ज्या गोष्टी आहेत की ज्यामुळं मला आशीर्वाद मिळतच नाहीत, मिळाले नाहीत, किंवा माझे आशीर्वाद बांधून टाकलेत, खंडित पडलेले आहेत, हे फार महत्त्वाचं लक्षात असू द्या. आम्ही बऱ्याचदा म्हणतो माझी सेवा का वाढत नाही, आम्ही बऱ्याचदा म्हणतो की माझ्या घरामध्ये किरकिर, भांडण, तंटा, दारूबाजी, रंगेलपणा का आहे, माझ्या घरामध्ये वाईट व्यसन काय, बडबड, किंवा माझ्या घरामध्ये किरकिर का आहे, माझी सेवा का वाढत नाही, कारण मला चर्च बांधायचं आहे, मला हे करायचं आहे, मला ते हे होत का नाहीये. कारण मी जरी मोठा कितीही पट्टीचा पाळक असलो, बिशप असलो, कोणीही मोठं पलाटेन, कोणीही असा तुम्ही, परंतु जी एक गोष्ट सुप्त आमच्या हृदयात आणि अंतःकरणामध्ये आहे ती आम्ही काढून टाकणं गरजेचे बाब आहे. जोपर्यंत ते निघत नाही तोपर्यंत आमचे जे आशीर्वाद आहेत, जे देव देणार आहेत, ते आमचे मोकळे होणार नाहीत. आणि म्हणून माझी विनंती आहे, हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहायचा आहे. प्रिय पवित्र बायबलमध्ये नीतिसूत्र याचा 14वा अध्याय आणि 30 वचन आहे. एकच वचन आपण घेऊन जाणार आहोत. नीतिसूत्र 14 आणि 30 मध्ये, शांत अंतःकरण देहाचे जीवन आहे. शांत अंतःकरण देहाचे जीवन आहे, पण मत्सराने हाडे कुजतात. हा हाडे कुजणं म्हणजे कॅन्सर, अस्थिंचा कॅन्सर, कर्करोग, अस्थिंचा कर्करोग. मग हा अस्थिंचा कर्करोग, आजचा संदेश जेव्हा मी ऐकतो त्यावेळेस आम्हाला समजेल काय तो अस्थिंचा कर्करोग मला लागलाय का, तो कॅन्सर माझ्यामध्ये आहे का. कारण तो न बरं होणारा रोग असतो तो, लक्षात घ्या. आणि त्याच्यावर पर्याय पण आहे. जर आम्ही वेळेस इलाज केला तर 100% त्याच्यावर पर्याय पण. आता गव्हर्नमेंटनेही काही दवाखान्यामध्ये कॅन्सरवर बरे करण्याचे इलाज काढले आणि पवित्र बायबल तर 100% त्याला बरे करतोच. प्रियानो, आम्ही पाहतो की कॅन्सर, मत्सर हे जे शब्द या ठिकाणी वापरण्यात आलेले आहेत त्याकडे आपलं लक्ष केंद्रित आपण करूया. शांत अंतःकरण देहाचे एक सुंदर जीवन आहे. मन, हृदय, अंतःकरण काही असो किंवा नसो, शांत अंतःकरण देहाचे खरं जीवन आहे. परंतु मत्सर याने हाडे कुजतात. पुन्हा पुन्हा मला ते सांगायचे तुम्हाला. आता मी मत्सर हा जो शब्द वापरलेला आहे, मत्सर मीन्स, मत्सर म्हणजे मच्छर नव्हे, मत्सर आणि मच्छर ह्या दोन्हीचा तुम्ही एकाग्र गोंधळ करणार. मत्सर आणि मच्छर, मच्छर म्हणलं चला छ असतं त्याला मच्छर म्हणायचंय, आणि तला स जोडलेला आहे म्हणजे ते मत्सर आहे. हा फरक आहे, लक्षात घ्या. आणि मग मच्छराने काय होतो, काय त्रास होतो, आणि मत्सराने काय त्रास होतो, ह्या दोन गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत.
मच्छराने डेंग्यू होतो, मच्छराने थंडी ताप येते, मच्छराने फ्लू होतो, मच्छराने टायफॉइड होतो, मच्छराने वेगवेगळ्या प्रकारचे आजार होतात आणि ते लक्षण आम्हाला लक्षात येतात आणि मग त्याच्यावर विलाज होतो. कदाचित त्या मच्छर तो डास चावल्याने मनुष्य दगावलाही जातो वेळीच काळजी न घेतल्यामुळं. हा झाला दैहिक भाग. आत्मिक भाग आम्ही जर पाहिलं, मत्सर प्रियानो एक 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 देहाचं एक फळ आहे, ते देहाचं फळ आहे, नाशाचं फळ आहे. आणि ते मत्सर म्हणजे खरा मत्सराचा ग्रॅमॅटिकल अर्थ होतो हेवा आणि द्वेष. या दोन गोष्टी लक्षात ठेवा. आणि मग हेवा आणि दोष हा जो मत्सर आहे, हा मत्सर माझ्या प्रत्येक बिशप असतील, मेट्रोपॉलिटन असतील, आर्च बिशप असतील, रेव्हरंट असतील, पालक असतील, सिनियर जे अभ्यासाचे गाढे अभ्यास करणारी मंडळी असतील, कोणी असो, कोणी असो, जगातील मी चॅलेंज करतो, कोणी असो, प्रत्येकामध्ये मत्सर दडलेला आहे. आणि तो मत्सर कसा आहे, अनेक लोकांमध्ये सुप्त मत्सर आहे. सुप्त, लक्षात ठेवा भाषा शब्द, सुप्त या शब्दाचा अर्थ आहे निजलेला. सुप्त या शब्दाचा अर्थ आहे झोपलेला. मग प्रत्येकाच्या जगामध्ये, प्रत्येक व्यक्तीमध्ये, मी फक्त धार्मिक लोकच म्हणत नाही, तर अन्य भक्तगण आहेत जगामध्ये, कुठल्याही पंथ आणि वंशाचे असतील, त्यांच्यामध्ये, त्या व्यक्तीमध्ये मत्सर दडलेला आहे. मत्सर हा दडलेला, तो कसा दडलेला आहे, सुप्त म्हणजे झोपलेला आहे. मग ह्या सुप्त मच्छराला जाग कधी येते माहितीये का? जाग कधी, अचानक जाग येते. कधी? ज्या वेळेस शेजारच्या व्यक्तीला काहीतरी एखादं पद मिळालं, शेजारच्या व्यक्तीने एखादी गाडी घेतली, एखादी मोटर घेतली, एखादी कार घेतली, शेजारच्या व्यक्तीने बिल्डिंग बांधली, शेजारच्या व्यक्तीला प्रमोशन झालं, शेजारच्या व्यक्तीला काहीतरी घरामध्ये, संसारामध्ये, प्रपंचामध्ये लेकरं बाळ चांगल्या प्रकारचे सदन झाले आणि चांगल्या प्रकारचे ते त्यांच्यामध्ये वाढ होऊ लागली. अचानक याच्यातला सुप्त झोपलेला निजलेला मत्सर जागा होतो आणि मग त्याच्यामध्ये ते द्वेषाची भावना तयार होते. द्वेषाची भावना ज्यावेळेस तयार होते, त्यावेळेस त्याचं मन लाही समोरच्या व्यक्तीबद्दल होत जातं. अत्यंत महत्वाचं लक्षात घ्या. नवीन वर्ष चालू झालेलं आहे. नवीन वर्षाचा नवीन निश्चय आम्हाला करायचा, नवीन वर्षाचा नवीन निर्णय आम्हाला घ्यायचा आहे. नवीन वर्षामध्ये आमच्यामध्ये असणाऱ्या आत्तापर्यंतचे जेवढे मत्सर आहेत, आई वडील, भाऊ बहीण, काका मामा, शेजारी पाजारी, नातेवाईक, प्रियजन, देवाच्या सेवक सेविका, जो काही आमच्यामध्ये एकमेकाबद्दलचा मत्सर असेल, तो आम्हाला काढल्याशिवाय हे नवीन वर्ष सुखाचं आणि आनंदाचं जाणार नाही. लक्षात घ्या. नंबर 1, या मत्सराने काय होतं? मत्सराने काय होतं हे फार महत्वाचं आहे. मत्सराने काय होतं माहितीये का? मत्सराने चर्चमध्ये, घरामध्ये तटफुटी होतात. मत्सराने अव्यवस्था निर्माण होते. मत्सराने घरामध्ये किंवा आमच्या संसारामध्ये किंवा आमच्यामध्ये कुकर्म चालू होतो. फॉर एक्झाम्पल, मत्सर घरामध्ये असतो. हा मत्सर एखादं पाळक असेल आणि एखादी पाळकीन असेल, तर पाळक आणि पाळकींमध्ये द्वेष चालू होतात. अरे बापरे, माझा नवरा पण पाळक आहे, मी पण पाळक आहे. मी माझ्या नजरेने पाहिलेलं उदाहरण देतो. मी असं ऐकीव किंवा मी कोणाचं काहीतरी नो, हे मी स्वतः अनुभवतोय रोज आणि रोज. मग पाळक आणि पाळकीन ज्यावेळेस सेवक आणि सेविका असतात, दोघे पाळक रेव्हरंट असतात किंवा काही जे असतील ते, तर ते एकमेकाचा मच्छर त्यांच्यामध्ये निर्माण होतो. त्याला स्टेजवर बोलवतात, मला काही नाही बोलवतात, मग तोच देवाची सेवा करतो, मला काही डिमांड नाहीये. मग त्याचं आणि भावाभावामध्ये, बाप लेखामध्ये पण मत्सर आहे. लक्षात घ्या. म्हणजे घरामध्ये त्या मत्सराने धार्मिक कार्यावर 100% त्या ठिकाणी एक सुरा लागला जातो, एक तलवार लागली जाते, तटफुटीचा कार्यक्रम चालू होतो. लक्षात घ्या प्रियानो, हा मत्सर सुप्त असतो, निजलेला असतो, ते दाखवत नसतात. परंतु ज्या वेळेस त्यांच्या मनाच्या विरोधात ज्या गोष्टी होतात, त्यावेळेस त्यांचा मत्सर जागा होतो. नंबर 1, तटफुटी घरातून चालू होतात. नंबर 2, अव्यवस्था घरामध्ये राहते, कुणी कोणाचं ऐकत नाही, जो तो आपापल्या मनाने काम करतो. नंबर 3, कुकर्म, वाईट कर्म चालू होतात. लक्षात घ्या. मत्सराने काय होतं? मत्सराने देहाचा खून होतो. पवित्र बायबलमध्ये पहिले करेन आणि 3:3 मध्ये जर आम्ही पाहिलं, मत्सराने या गोष्टी होतात. मत्सराने प्रियानो तटफुटीचा पक्ष जर म्हटलं तर याकोब 1:3 आणि 16 मध्ये आम्हाला पाहायला मिळतं. प्रियानो, हे मत्सराचं जे ज्ञान आहे ना, हे मत्सराचं ज्ञान वरून नाही बरं का. हे मत्सराचं ज्ञान हे देहातूनच आहे, सैतानाकडून आहे. कारण पहिले याकोबाचं पत्र याचा 3रा अध्याय आणि त्यामध्ये 14 ते 17 मध्ये म्हटलेलं आहे की हे ज्ञान वरून नाहीये, ते हे ज्ञान सैतानाकडून आहे. लक्षात घ्या. आणि म्हणून
हे देहातून तयार होतं. मग मत्सराने काय होतं, अजून एकदा तुम्हाला सांगतो, मत्सराने एक क्रोधाची आणि निष्ठुरता आणि कोपाचा तडाखा बसतो. मत्सराने कोप घरामध्ये येतो, क्रोध घरामध्ये निर्माण होतो. पती पत्नीला बोलत नाहीत, मुलं बापाला बोलत नाहीत, आणि घरामध्ये, अधिकाऱ्यांमध्ये, चर्चमध्ये, मंडळीमध्ये मत्सर मत्सर आणि मत्सर तयार होतं, लक्षात घ्या. आणि त्यामुळं वादविवाद निर्माण होतात. म्हणून हा मत्सर जर माझ्या मनामध्ये असतील, माझ्या अंतःकरणात असतील, सुप्त म्हणजे झोपलेला निसलेला उठवा त्याला आणि त्याला हाकलून द्या. दुसरी गोष्ट मी पाहतो की मत्सराने अंधकाराचे निष्फळ एक कर्म आहे. अंधकाराचं फळ आहे. कारण आमच्यामध्ये जो प्रकाश असतो ना दादा, आमच्यामध्ये जो काही ज्योत असते ना प्रकाशाची, ही निघून जाते. कारण प्रभू येशू म्हणतो की मी जगाचा प्रकाश आहे, जो मला अनुसरतो तो कधी अंधारात चालणार नाही. तर त्याच्याजवळ जीवनाचा प्रकाश आहे. स्पष्ट वचन आम्हाला पाहायला मिळतं. आणि मग 13 मध्ये आम्हाला मिळतं की तुम्ही प्रकाशाची प्रजा आहात. मग हा जवळ मच्छर आमच्या शरीराला टच होतो, आमच्या आध्यात्मिक जीवनाला टच होतो, आम्हाला तो डसतो, आमच्यामध्ये येतो, त्यावेळेस आमच्यातला अंधार प्रियानो जो आहे तो अधिक 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 आणि अधिक वाढतो, आणि प्रकाश आहे प्रियानो तो निघून जातो. लक्षात घ्या, प्रकाश निघून जातो. जो आम्हाला प्रकाशाची उपमा दिली तो निघून जातो. म्हणून हे अंधाराचं एक कर्म आहे, निष्फळ आहे, लक्षात घ्या. म्हणून ते आम्हाला काढून टाकायचं आहे. दुसरी गोष्ट मी ठिकाणी पाहतो की आमच्यातली आध्यात्मिकता हे मत्सर खुंटवतं बरं का. सेवा वाढू देत नाहीये, काम वाढू देत नाहीये, घरी झोपायला लावतं, काम करू देत नाही, आळस आणतो. कारण मत्सर आहे एकमेकाबद्दलचा, चर्चबद्दल, मंडळीबद्दल, पाळकांबद्दल मत्सर आहे, पाळकिनीबद्दल मत्सर आहे. काय त्यांनाच का, आणि मंडळीमध्ये जे लोक चांगल्या प्रकारची कामं करतात, क्वायर असेल, चांगले काम करणारे झटणारे लोक असतील, यांच्याबद्दल एकमेकांमध्ये मत्सर चालू होतो, सेवा खुंटते. काही चांगले चांगले पाळक 3 वर्ष, 2 वर्ष, 4 वर्ष बायबल ट्रेनिंग केलेले लोकांमध्ये, पाळकांमध्ये, लेकरांमध्ये मत्सर निर्माण झाल्यामुळं आज ते गौंड्याचं काम करत आहेत, आज ते रंग पेंटिंग काम करत आहेत, आज ते वाईट घाणेरड्या गोष्टी करत आहेत. कारण त्यांच्यामध्ये एकमेकाचा मत्सर आल्यामुळं देवाच्या कार्याला त्यामध्ये मोड आलेला आहे, देवाचं कार्य त्या ठिकाणी संपलेलं आहे. आता माझा तिसरा पॉईंट असा आहे की जुना करारामध्ये पण आहे बरं का, जुन्या करारामध्ये पण आम्हाला मत्सराच्या गोष्टी पाहायला मिळतात. फार महत्वाचं लक्षात असू द्या. आजचा संदेश हे आम्ही नवीन वर्षामध्ये पाऊल टाकलेला आहे. या नवीन वर्षामध्ये आम्हाला आमच्यातला जो सुप्त मच्छर आहे, झोपलेला जो मच्छर आहे, तो आम्हाला काढून टाकायचा आहे. अत्यंत महत्वाचं लक्षात घ्या. तो जोपर्यंत निघत नाही तोपर्यंत मला खरे आशीर्वाद मिळणार नाही. अहो मी पाळक असो की रेव्हरंड असो की बिशप असो, काय अहो मी तर म्हणेल बिशपांमध्ये हा मच्छर आहे, रेव्हरंड सिनियर पाळकामध्ये मच्छर जास्त आहे. जे सेवा हालेलुया प्रेज लॉर्ड करतात, मोठमोठे चमत्कार करतात, मोठमोठे संदेश देतात, आलो त्यांच्यामध्ये 99% 100% मत्सर आहे. मी चॅलेंज तुम्हाला सांगतो, मी तुम्हाला उदाहरण देऊन सांगेल. लक्षात घ्या, हे जे मी रोज अनुभवतो 38 ते 39 वर्षाच्या काळामध्ये ज्या सेवेमध्ये मी आज आहे, आतापर्यंत मी त्या अनुभवलेल्या गोष्टी आहेत. जे मोठमोठे इंटरनॅशनल लेवलवरचे सेवक सेविका कानकोल के सुनो, त्यांच्यामध्ये मच्छर आहे. जोपर्यंत तो मच्छर जात नाहीये तोपर्यंत प्रिय आम्हाला खरी शांती, खरा आनंद मिळणार नाही. आम्ही बघूया पवित्र बायबलमध्ये जुन्या करारामध्ये पण मत्सर आहे बरं का. जुन्या करार भावाभावामध्ये मत्सर, हॅलो, बाप लेकामध्ये मत्सर, पती आणि पत्नीमध्ये मत्सर, अधिकाऱ्यांमध्ये आणि सेवकामध्ये मत्सर, बहिणी बहिणीमध्ये मत्सर, आई आई मुलीमध्ये मत्सर आहे. हालेलुया. पवित्र बायबल मला सांगत आहे. पहा, आम्ही जर पाहिलं उत्पत्तीच्या ग्रंथामध्ये 4 अध्याय आणि 4 आणि 5 वचनामध्ये, नंबर 1, परमेश्वरने काईनाला आणि हबेलाला दोघांना अर्पण आणण्यासाठी सांगितलेलं आहे. आम्हाला जास्त विश्लेषण करून आम्हाला काही गरज नाही, कारण आपण तत्वज्ञानी आहात, आपण हुशार आहात, आपण बायबल वाचलेला आहे. परंतु मी एकच सांगेन की काईन आणि हबेलाला ज्यावेळेस परमेश्वराने सांगितलंय अर्पण घेऊन या, परंतु आम्ही पाहतो की हबेलाने सुंदर अर्पण आणलं, एक गुटगुटीत बकरू आणलं, गुटगुटीत त्याने एखादं त्या ठिकाणी मेंढरू आणलेलं आहे आणि ते देवापुढे अर्पण केलं. परमेश्वराने त्याचं हृदय, त्याचं अंतःकरण पाहिलं, त्याचं अर्पण त्याने ऍक्सेप्ट केलं, मान्य केलं, तो आनंदी झाला. परंतु काईनाने एक आणायचं म्हणून आणलेलं आहे, आणायचं म्हणून आणलं, हृदयाने अंतःकरणाने त्याने आणलं नाही. कोणतरी पाळक म्हणतो, कोणीतरी सेवक म्हणतो, कोणीतरी म्हणतंय, वचन सांगतोय, चल आपण घेऊन गेलं पाहिजे.
भाग पडतं म्हणून आणतो, भाग पडतं म्हणून त्याने आणलं आणि तो आशीर्वादापासून मुकला. कारण त्याच्यामध्ये मत्सर निर्माण झालं की माझ्या भावाचं ऍक्सेप्ट केलं, माझ्या भावाचं मान्य केलं, माझं नाही केलं, त्याला खून केलं, त्याला मारून टाकलं. पुढचं मी सांगत नाही. आणि प्रियानो, तो मत्सर त्याच्यामध्ये आल्यामुळं त्या ठिकाणी ह्या गोष्टी झाल्या. नंबर 2 आम्ही पाहतो योसेफ नावाचा जो ग्रस्त आहे. योसेफ आम्हाला पवित्र बायबलमध्ये पाहायला मिळतं. पवित्र बायबलमध्ये आम्ही पाहूया उत्पत्तीचा ग्रंथ. उत्पत्तीचा ग्रंथ तुम्हाला वाचून दाखवतो, तुमच्या लक्षात येईल. योसेफ हा प्रियानो, आम्ही पाहतो की पवित्र बायबलमध्ये एक भाऊ आहे. एक भाऊ आहे आणि याकोबाचे ते 12 मुलं, याकोबाचे 12 मुलं, त्यापैकी हा एक मुलगा आहे आणि हा लहान मुलगा आहे. परंतु ज्या वेळेस ह्या लहान मुलाला एक स्वप्न पडतं आणि ते स्वप्न तो आपल्या भावांना सांगतो. काय स्वप्न पडले मी तुम्हाला वाचून दाखवतो. एक स्वप्न त्याने पडले, त्याने त्या सांगितले आपल्या भावाला योसेफाला एक स्वप्न पडलं. उत्पत्ती ग्रंथ याचा 37वा अध्याय आणि त्यामध्ये 5 ते काही वचन आहेत. पहा, मी वाचून दाखवतो, तुमच्या लक्षात येईल. आजच्या काळामध्ये भावाभावामध्ये, बहिणी बहिणीमध्ये, बाप लेकामध्ये, पती पत्नीमध्ये जो मत्सर आहे त्याला पवित्र बायबलमध्ये आधार आहे. काय म्हणतो पहा, योसेफाला एक स्वप्न पडले, ते त्याने त्या सांगितले तेव्हा ते त्याचा अधिकार त्याचा कधीच द्वेष करू लागले, अधिकच द्वेष करू लागले. तो त्यास म्हणाला, काय म्हणाला बरं काय म्हणाला, मला पटलेले स्वप्न तुम्ही ऐका. पहा, आपण शेतात पेंड्या बांधित होतो, तो माझी पेंडी उठून उभी राहिली, तेव्हा तुमच्या पेंड्या माझ्या पेंडी सभोवती येऊन उभ्या राहिल्या व त्यांनी त्याला नमन केले. ओके, हे ऐकून त्याचे भाऊ त्यास म्हणाले, काय तू आम्हावर राज्य करणार का? तू आमच्यावर सत्ता चालवणार का? आणि त्याच्या स्वप्नामुळं व त्याच्या भाषणामुळं ते अधिकच त्याचा द्वेष करू लागले. मत्सर निर्माण झाला. मत्सर या शब्दाचा अर्थ आहे द्वेष आणि हेवा. त्याचा ते मत्सर करू लागला आणि त्याला ते वाईट वाटू लागलं त्या बाकीच्या लोकांना, बाकीच्या भावांना. पुढे त्याला अजून एक स्वप्न पडतं बरं का. ते पण तो आपल्या बापाला सांगतो, आपल्या भावांना सांगतो. ते असं आहे, आपल्या भावाला त्याने सांगितलं. तो म्हणाला, पहा, मला आणखी एक स्वप्न पडलं बरं का. ते कसे आहे, सूर्य चंद्र व आकाश, सूर्य चंद्र व 11 तारे यांनी मला नमन केले. 11 तारे. याकोबाला 12 मुलं होते. 12 पैकी हा योसेफ एक आणि 11 हे त्याचे भाऊ. ओके, कमान काय म्हणा ठिकाणी त्याने आपल्या बापास व भावास सांगितले. तेव्हा त्याचा बाप त्याला धमकावून म्हणाला, हे कसले स्वप्न तुला पडलेले आहेत? काय मी आणि तुझी आई व तुझे भाऊ भूमीपर्यंत तुला नमन करण्यास तुझपणे येणार आहेत का? त्याचे भाऊ त्याचा हेवा करू लागले, पण त्याच्या बापाने त्याला मनात ठेवले आणि ओळखलं हे काय आहे म्हणून. लक्षात घ्या प्रियानो, तेच मत्सर आम्ही पवित्र बायबलमध्ये अजून एका ठिकाणी पाहतो की योसेफाला त्या ठिकाणी सांगितलेल्या स्वप्नाचा त्यांना द्वेष आला, तिटकार आला आणि त्याला ते रागवून त्याला त्रास देऊ लागले. विहिरीमध्ये, कोरड्या विहिरीमध्ये टाकू लागले. वेगळ्या प्रकारचा त्रास त्याला दिला. मत्सराच्या पोटी भावाभावामध्ये आम्ही पाहतो पवित्र बायबलमध्ये बहिणी बहिणीमध्ये वाद आहे. पवित्र बायबलमध्ये आम्ही पाहणार आहोत उत्पत्तीच्या ग्रंथामध्ये. उत्पत्तीचा ग्रंथ या ठिकाणी पाहूया आपण. उत्पत्तीचा ग्रंथ याचा मला वाटतं 30व्या अध्यायामध्ये पहा. उत्पत्ती 30 मध्ये पहा. अत्यंत महत्वाचे प्रियानो, आजचं हे जे वर्ष आम्हाला आशीर्वादी जावा असं जर माझी इच्छा असेल तर प्रियानो आजच्या वचनाकडे लक्ष देणं गरजेची बाब आहे. ज्या वेळेस याकोबाला 2 बायका होत्या, आणि याकोबाला ज्यावेळेस 2 बायका असतात त्यावेळेस प्रियानं आम्ही पाहतो की त्याने काय केलेलं आहे, एक तिला आवडत होती, दुसरी तिला आवडत नव्हती. एकीचं नाव काय आहे, तिनं आवडती होती, तिला 4 बाळं झाले. मग हिला काय वाटलं, राहेल त्याची एक बायको, ती सुंदर होती आणि तिला काय वाटलं की यार मला बाळच नाहीये, आणि मग ती आपल्या बहिणीचा द्वेष करू लागली. आपल्या बहिणीबद्दलचा मत्सर करू लागली. लक्षात घ्या प्रियानो, बहिणीमध्ये आम्ही पाहतो की पवित्र बायबलमध्ये दानिएल 6 आणि 3 आणि 4 मध्ये ज्या वेळेस दानिएलाला मोठं वरिष्ठ पद मिळालं त्यावेळेस आम्ही पाहतो प्रियानो की त्याचे जे खालचे जे मंत्री लोक होते, खालचे जे त्याचे अधिकारी होते, त्यांनी त्याच्यावर कट रचला आणि दानिएला विरुद्ध बाकीच्या गोष्टी, त्याला घाणेरड्या गोष्टी त्या जीवनामध्ये निर्माण होऊ लागल्या. हे लोकांनी त्याच्यावर काही दबाव आणला आणि त्याला मारण्याचा प्रयत्न केला. मत्सर आजही आमच्या कुटुंबामध्ये किंवा आमच्या घरामध्ये, समाजामध्ये, मंडळीमध्ये ज्या वेळेस चांगलं पद मिळतं
त्यावेळेस त्या पदाचा त्या ठिकाणी धिक्कार केला जातो. जर बिशप पद मिळालेलं आहे, तर बाकीच्यांना त्याचं दुःख होतं, बाकीच्या पालकांना होत आहे. जर समजा एखादा मॅनेजर झाला, एखादा पुढारी झाला, एखादा व्यक्तिमत्व चांगलं त्याला प्राप्त झालं, लगेच द्वेषाला सुरुवात होते, लगेच बोलणं सुद्धा बंद होतं. हालेलुया, प्रेज द लॉर्ड करणं बंद होतं, आणि ज्या काही ऍक्टिव्हिटीज असतात त्याच्यामध्ये भाग घेणं आणि देणं तेही बंद होतं. द्वेष, मच्छर चालू होतो, जे दानिएलाच्या जीवनात घडलं. त्याला मी पाहतो पवित्र बायबलमध्ये, मला वाटतं याकोबाच्या पत्रामध्ये पण ते तर आहेच, परंतु लुकाच्या पुस्तकात आपण पाहणार आहोत. लूक या ठिकाणी 9 आणि 49 आणि 50 मध्ये ज्या वेळेस येशू ख्रिस्त, त्याचे शिष्य आणि योहानाचे शिष्य ज्यावेळेस ते चमत्कार येशूच्या नावाने करत होते, बाकीचे शिष्य त्यावेळेस येशूचे शिष्य म्हणू लागले, येशू तुझ्या नावाने ते लोक चमत्कार करत आहेत, आणि आमच्याकडे तर काहीच नाही, आमच्याकडून चमत्कार होत नाहीयेत, तिकडे चमत्कार चालू आहे तुझ्या नावाने. आम्ही त्यांना धमकवलं. येशूने त्यांना त्याच वेळेस सांगितलं की ते जे करतात ते अगदी बरोबर आहे, त्यांना ते करू द्या, ते करतात त्यांना करू द्या. आणि आम्ही पाहतो प्रियानो, या ठिकाणी त्यांनी जे करायचे ते केलं. आम्हाला या ठिकाणी एक गोष्ट महत्वाचं आवर्जून आम्हाला पाहायला मिळतं की त्या शिष्यांमध्ये देखील, दुसऱ्या शिष्यांमध्ये त्या शिष्यांबद्दलचा मत्सर चालू झाला. प्रियानो, आध्यात्मिक रीतीने आमची वाढ ज्यावेळेस होते ना, आध्यात्मिक रीतीने वाढ होते ना, त्यावेळेस लोक आमचा द्वेष करायला सुरुवात करतात. फार महत्वाचं लक्षात घ्या. म्हणून पवित्र बायबलमध्ये काही गोष्टी आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतात की आम्हाला जे भेटलं ना दादा, त्यामध्ये आम्हाला समाधानी राहायचं आहे. जे भेटलं आम्हाला समाधानी राहायचं आहे. कोणाच्या मत्सर आणि द्वेष आम्हाला करायचं नाही. जेव्हा परमेश्वर एखादा उच्च पद देतो ना, त्यावेळेस आमच्यामध्ये जी असुरक्षितता निर्माण होते ना, जी भीती निर्माण होते, ती आम्हाला काढून टाकली पाहिजे. नंबर 3, मत्सराचे दुसरे कारण म्हणजे श्रेय घेणे. आणि श्रेय घेत असताना सगळं काही मलाच पाहिजे, सगळं मीच अध्यक्ष झालो पाहिजे, मी पुढारी झालो पाहिजे, मी खजिनदार झालो पाहिजे, मी सेक्रेटरी झालो पाहिजे, मी मोठा पालक झालो पाहिजे. ही श्रेय घेण्याची वृत्ती त्या मत्सरातून निर्माण होते. लक्षात घ्या. आणि मग जेव्हा ती होती त्यावेळेस आमच्या जीवनामध्ये एक वेगळ्या प्रकारची कलाटणी, आमचे जीवन नाशाकडे जातं, नाशाकडे. लक्षात घ्या, अत्यंत महत्वाचं आहे. आम्ही सावध असलो पाहिजे. मग शेवटी काय करावा? पर्याय पण आहे बरं का. जसं डेंगू, तसं मच्छर डसल्यानंतर डेंगू होतो, मच्छर डसल्यानंतर हिवताप, थंडीताप येते, त्याला पर्याय आहे, डॉक्टर करतात. मग हा जो मत्सर आत्मिक रीतीने जेव्हा आमच्यामध्ये येतो ना, त्यावेळेस पर्याय आहे ना, पर्याय आहे आम्हाला. काय पर्याय आहे? जेव्हा मच्छराचे बाण आमच्यावर रोखलेले असतात, तेव्हा फुगून न जाता, द्वेष न करता, आम्ही परमेश्वराच्या हाती त्या व्यक्तीला स्वाधीन केलं पाहिजे. देवा आता तू पाहून घे. योसेफाने तेच केलं. जेव्हा 11 भाऊ त्याच्यावर उठले, त्यावेळेस योसेफमध्ये देवा 7वा कार्य करत होता. त्याने डायरेक्ट देवाच्या हातामध्ये त्यांना स्वाधीन केलेलं आहे. आम्ही पाहतो स्तोत्रसंहिता 105:19 मध्ये प्रेषितांचे कृत्य याचा 7वा अध्याय आणि 9 आणि 10 मध्ये देवाकडे सोपून दिलं. आम्हाला देवाला सोपून द्यायचे औषध आहे आमच्याकडं, तेव्हाच आम्हाला आशीर्वाद मिळतील. आम्ही पाहतो पवित्र बायबलमध्ये ज्या वेळेस येशूला धरून देण्याची वेळ आली, त्यावेळेस पिलाताची बायको पिलाताला सांगते, येशू निर्दोष आहे, त्याच्या संदर्भात तुला काही निर्णय घेण्याचा अधिकार नाही, तू घेऊ नकोस, तू तुझे हात घंगळ्यात धुवून टाकून मोकळा हो, त्यांचा द्वेष त्यांच्याकडे देऊ, त्यांचा पाहून घेईल. हालेलुया. लक्षात घे प्रियानो, ज्यावेळेस पिलाताची बायको त्याला सांगते, पिलात ऐकतो आणि म्हणतोय, बाबा ह्या व्यक्तीबद्दल, येशूबद्दल मी निर्दोष आहे, येशूने काही दोष दिलेला मला काही लक्षात येत नाही, मला काही दिसत नाहीये, मी माझे हात घंगळ्यात धुतो. प्रियानो, पिलाताने, त्याच्या पत्नीने, दोघं तरी त्या राजाने, राणीने हात धुवून टाकले, परमेश्वराला सोपलेला आहे. आम्ही पाहतो प्रियानो पवित्र बायबलमध्ये दानिएलाला ज्यावेळी धरून देण्यात आलेला आहे, त्यावेळी दानिएला जो ऍक्शन घेण्यात आलेला आहे, जो मत्सर झाला, त्यावेळी दानिएलाने देखील सगळ्या गोष्टी देवावर सोपून दिल्या आणि देवाने त्यांना ज्या गोष्टी दाखवायच्या त्या दाखवून दिलेल्या आहेत. शेवटी प्रियानो, आम्ही प्रत्येक भावाने, प्रत्येक बहिणीने एकच गोष्ट करायची आहे, शांत अंतःकरण. आमच्या जीवनाचं काय आहे या ठिकाणी एक आनंद गोष्ट देणारी बाब आहे. आणि म्हणून शांत अंतःकरण ज्यांचं आहे त्याला खरं देहाचं जीवन मिळतं. आणि ज्याच्यामध्ये मच्छर आहे त्याचे हाडे कुजतात. परंतु प्रियानो, पवित्र बायबलमध्ये नीतिसूत्र याचा 17वा अध्याय आणि त्या ठिकाणी मी पाहतो 22 वचन, माझं संपत आलेलं आहे. 22 वचन असं आहे की आनंदी हृदय सर्वोत्कृष्ट औषध आहे, परंतु खिन्न हृदय हे हाडे शुष्क करणार आहे. आम्हाला आनंदी हृदय ठेवायचं आहे. म्हणून आजचा जो संदेश, आजचा जो मेसेज आहे माझ्या भावांनो बहिणींनो, नवीन वर्षासाठी आहे.
काळजीपूर्वक तुम्ही ऐका, इतरांना सांगा. मी म्हणेल तुम्ही तुमच्या मित्रांना पाठवा, व्हॉट्सअप, यूट्यूब, ज्या ज्या तुम्हाला माध्यमातून पाठवते त्यांना पाठवा. कारण ते जे नाशात आहे, जो मत्सर त्यांच्यामध्ये दडलेला आहे, 100% आजच्या संदेशाद्वारे त्यांचा मत्सर निघून जाईल. आनंदी जीवन मिळेल. कुटुंब, परिवार, पती पत्नीमध्ये आता जे भांडण आहे किंवा नवरा बायको मधले किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या माध्यमातून सेवक सेविका, चर्च मंडळी आणि कमिटी हे सगळं निघून जाईल. 100% आज देवबाप तुम्हाला या वचनाद्वारे आशीर्वादित करील. हा संदेश फक्त मंडळीसाठी नाहीये, तर देवाचे जे कोणी चांगले चांगले उपदेशक आहेत, संदेष्टे आहेत, सेवक आहेत, मेट्रोपॉलिटन आहेत, फिलॉसॉफर्स आहेत, चांगले चांगले भविष्यकार आहेत, सर्वांसाठी आहे. ओके, म्हणून मी काही चुकलं असेल मला क्षमा करा. कारण ज्या गोष्टी आहेत सत्य तुम्हाला समजेल, सत्य तुम्हाला बंधमुक्त करेल. मी कोणाचा द्वेष काढत नाहीये, मी कोणावर नाव ठेवत नाहीये किंवा कोणाकडे बोट दाखवत नाही. जे मला पवित्र आत्म्याने दाखवलं ते मी आज तुमच्या पुढे ठेवलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. येशू मसीह की जय. थँक्यू.